देशमुख यांना विनंती आहे की आपण उपस्थितांना संबोधित करायचं आहे. आज खालापूर नगरीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा 79वा वर्धापन दिन साजरा होत असताना मंचावर उपस्थित ज्या माणसाने जन्मापासून शेतकरी कामगार पक्षाची विचारधारा खांद्यावरती घेतली आणि आज तागायत या महाराष्ट्रभर शेतकरी कामगार पक्षाचा विचार तळागाळामध्ये रुजवण्यासाठी अहोरात्र कष्ट करणारे हे शेतकरी कामगार पक्षाचे राज्याचे सरचिटणीस, आमच्यासारख्या तरुणांचे मार्गदर्शक सन्माननीय भाई जयंत पाटील साहेब, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय सपकाळ साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आणि विधानसभेतील आमचे सहकारी सन्माननीय रोहित दादा, माजी आमदार सन्माननीय बाळाराम पाटील साहेब, सन्माननीय अतुलजी म्हात्रे, सन्माननीय राजू कोरडे साहेब, सन्माननीय SV जाधव सर, सन्माननीय चित्रलेखा ताई, सन्माननीय मानसी ताई, सन्माननीय साम्या कोरडे, सन्माननीय अनिकेत देशमुख, सन्माननीय बाबासाहेब देवकर, सन्माननीय रामदासजी झराते, सन्माननीय सुरेशजी खैरे, सन्माननीय संतोषजी जंगम, शिवानीताई, प्रशांत दादा, हर्षदाताई आणि उपस्थित सर्व शेतकरी कामगार पक्षाचे विविध तालुक्यातील सर्व पदाधिकारी, पुरोगामी युवक संघटना, विद्यार्थी संघटना, महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी, पत्रकार बंधू, सोशल मीडियाचे सर्वजण, सर्वांना या वर्धापन दिनाच्या सर्वप्रथम मी खूप खूप शुभेच्छा देतो. आज 8 दशक संपत आले आणि स्वातंत्र्यापूर्वीचा हा आपला पक्ष तेवढ्याच दिमाखाने राज्यभर जे काही कष्टकरी, शेतकरी, वंचित बहुजन वर्गाचे जे काही अडीअडचणीचे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी अहोरात्र कष्ट करतात आणि त्यामध्ये अनेक नेत्यांनी या पक्षाची विचारधारा खांद्यावर घेऊन राज्यामध्ये प्रतिनिधित्व केलं आणि या पक्षाचा एक विक्रम आहे की स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख आबासाहेबांनी या राज्यामध्ये नाही तर देशामध्ये 11 वेळा विधानसभेचं प्रतिनिधित्व करून सांगोला मतदारसंघाचं आणि त्या तालुक्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी, कामगार, कष्टकरी वर्गाचे प्रश्न विधानसभेमध्ये मांडले आणि ते सरकार करून सोडवले. आज बेरोजगारीचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, विशेष करून शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे, विजेचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचा प्रश्न चांगल्या पद्धतीनं चित्रलेखाताई आणि साम्याताईंनी आपल्या समोर मांडला. मी त्याची पुनरावृत्ती करणार नाही, पण हे सर्व प्रश्न घेऊन आपण जनतेसमोर गेलं पाहिजे आणि 8 दशकं संपत आली. आपला पक्ष वाढवण्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. भाई अहोरात्र प्रयत्न करतात, बाळूशेठ अहोरात्र प्रयत्न करतात, महिला आघाडी आपापल्या परीनं त्यांच्या पद्धतीनं वेळ देऊन पक्ष वाढवण्यासाठी कष्ट घेतात. प्रत्येक तालुक्यातल्या आपल्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याची खंत असते किंवा त्यांची मागणी असते की बाळूशेठनं तरी आम्हाला वेळ दिला पाहिजे, चित्रलेखाताईंनी तरी वेळ दिला पाहिजे किंवा भाई जयंत पाटील साहेबांनी तरी वेळ दिला पाहिजे. आपला पक्ष आपल्या गावात वाढवण्यासाठी स्वतः 24 तास काम करणं गरजेचं आहे. ज्या काही गोरगरिबांच्या अडीअडचणी आहेत त्या समजून घेऊन सोडवण्यासाठी कष्ट घेणं गरजेचं आहे असं माझ्यासारख्याला वाटतं. भाई येतील, बाळूशेठ येतील, चित्रलेखाताई येतील, मानसीताई येतील किंवा माझ्यासारखा तरुण कार्यकर्ता येईल, पण तो काही वेळासाठी असतो. पक्ष वाढवण्यासाठी जो कोणी कार्यकर्ता 24 तास काम करतो त्या ठिकाणचा पक्ष निश्चितपणे वाढल्याशिवाय राहणार नाही असं माझ्यासारख्याला वाटतं. नाहीतरी सुट्टी मिळाली, वेळ मिळाला, 4 मिनिटासाठी आपण आलो आणि पक्षाचं काम केलं आणि परत कुणावर तरी टीका टिप्पणी, ज्येष्ठ मंडळींवरती टीका टिप्पणी शका पक्षाच्या करत बसलो तर आपली वाढ होणार नाही. खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी
साम्याताई आणि चित्रलेखाताईंनी विद्यार्थ्यांचा प्रश्न हातात घेतला आणि त्याच्यासाठी कष्ट केलेलं आहे. निश्चितपणे अशाच पद्धतीनं महिला आघाडी चांगल्या पद्धतीने काम करते आणि त्याचबरोबर एवढं सुंदर नियोजन खालापूर वासियांनी, विशेष करून इथले तालुका चिटणीस असतील, संतोषजी जंगम असतील, शिवानीताई असतील, या सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणचं नियोजन केलेलं आहे. त्याबद्दल सांगोला तालुक्याच्या वतीनं आणि तमाम शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं खालापूर शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व 72 कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि बाईंनी 2च मिनिटं दिलेले आहेत, त्यामुळे जास्त बोलणार नाही. पण निश्चितपणे बाई, आज जरी तुम्हाला वाटत असेल की तुमचं वय झालंय आणि काही दिवसांनी आपण विश्रांती घेऊया, तसं होऊन चालणार नाही बाई. हा पक्ष केवळ आणि केवळ तुमच्या कष्टामुळं आणि तुमच्यामुळं हा पक्ष चालू राहिलेला आहे. भविष्यात सुद्धा आपण आपला वेळ देत राहावं आणि ह्या पक्षाची वाढ होण्यासाठी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना कामाला लागावं एवढी विनंती करतो. सगळ्यांनी घोषणा द्यायची. शेतकरी कामगार पक्षाचा, लाल बावट्याचा, भाईजान पाटील साहेब तुम आगे बढ़ो.